हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतील 93वी कथा श्री नित्यानंददास बाबाजी यांची आपण ऐकत आहोत. त्याचा आता शेवटचा आणि 6वा भाग आपण ऐकूया. व्रजभूमीमध्ये वृंदावनातच राधाकुंड आणि श्यामकुंड नावाची 2 विशाल कुंड आहेत. याबद्दल आख्यायिका अशी आहे की श्री राधा आणि श्रीकृष्ण यांनी या 2 कुंडाची निर्मिती केली. वराह वगैरे पुराणांमध्ये या कुंडाच्या निर्मितीचं वर्णन आहे. ह्या दोन्ही कुंडात सुद्धा राधाकुंडाची महिमा ही जास्त आहे, विशेष आहे. कारण श्रीकृष्णांनी स्वतःच राधेला म्हटलं होतं की हे प्रियतमे, तुझ्या ह्या कुंडाची महिमा ही माझ्या कुंडापेक्षाही अधिक होईल आणि ह्याच्यामध्ये मी नेहमी स्नान करीन आणि जलक्रीडा करत राहीन. असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण स्वतः ह्या कुंडाच्या मार्गावरती स्वच्छता करतात, म्हणजे झाडू मारतात. त्याबद्दल 2 काव्यपंक्ती अशा आहेत. महाराणी श्री राधिका अष्ट सखिनके झुंड डगर बुहारत सांवरो जय जय राधाकुंड. श्री चैतन्य चरितामृतामध्ये सुद्धा या कुंडाचं महिमा वर्णन केलेलं आहे. त्याबद्दल 2 पंक्ती अशा आहेत. सेई कुंडे जेई एक बार करे स्नान तारे राधा सम प्रेम कृष्ण करे दान. म्हणजे जो ह्या कुंडामध्ये एक वेळ स्नान करतो त्याला सुद्धा श्रीकृष्ण हे राधाच्या हृदयामध्ये जसं श्रीकृष्णाचं प्रेम होतं त्या प्रकारचं प्रेम दान करतात. परमकरुणामयी श्री राधाराणीने जीवांवरील तिच्या मनात जी करुणा होती त्या करुणेमुळे आणि श्रीकृष्णाचा परिहास करण्यासाठी छल करून, म्हणजे गुप्तपणे त्याला फसवत असं ह्या 2 कुंडांचं प्रकटन केलं, अशी कथा आहे. कालांतराने ही दोन्ही कुंड नष्ट झालेली होती. परंतु राधा भाव विभावित श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू यांनी पुन्हा ही कुंड प्रकट केली, म्हणजेच त्याचं शोधन करून पुन्हा ती चांगली केली. पण त्याच्यानंतर आता खूप दिवस होऊन गेलेले होते, त्यामुळं राधाकुंडाचं पाणी अतिशय घाण झालेलं होतं आणि त्याची थोडी दुरावस्था झालेली असल्यामुळे भक्तांना ह्या कुंडातलं जल कितीही भावभक्ती मनामध्ये असली तरी प्राशन करणं किंवा त्याच्यामध्ये स्नान करणं हे मोठं जिकिरीचं झालेलं होतं. तरीसुद्धा श्रद्धाळू भक्त हे सगळा हा त्रास सहन करून त्यातील पाण्याचं सेवन तीर्थ म्हणून करत असत किंवा तिथे अंघोळही करत असत. हे पाहून नित्यानंददास बाबांनी या परमपावन सरोवराचा पंकोद्धार करण्याचा संकल्प केला. परंतु ह्या कार्यासाठी खूपच मोठ्या धनराशीची आवश्यकता होती. हे एवढं मोठं विशाल कुंड, म्हणजे ही दोन्ही कुंड खूप मोठी आहेत. त्याच्यामध्ये घाण झालेलं पाणी आणि त्यातला जो इतक्या दिवसांचा जो चिखल साचलेला होता ते सगळं काढून बाहेर फेकायचं, म्हणजे त्या काळी सुद्धा लाखो रुपयांची आवश्यकता होती. आता बाबा कुणाजवळ जाणार ना धन मागायला. त्यांनी राधाराणीचं स्मरण केलं आणि राधाकुंडाच्या तीरावरती अखंड संकीर्तन सुरू केलं. मग आता राधाराणीवरतीच ही जबाबदारी आली. राधाराणीने कलकत्त्याच्या एका धनाढ्य आणि भक्तिमती अशा माणसाला, ज्यांचं नाव श्री प्रियानाथ होतं, प्रियानाथ पाल, त्यांना प्रेरणा दिली आणि त्यांनी इकडे येऊन संपूर्ण खर्च करण्याची तयारी दाखवली. त्यांच्या मदतीने आणि रात्रंदिवस संकीर्तनाच्या ध्वनीमध्ये हे संपूर्ण कार्य साधारण 1 वर्षामध्ये संपन्न झालं आणि पुन्हा ही दोन्ही कुंड अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये आणि मूळचे सगळे झरे येऊन चांगल्या पाण्याने भरून गेली.
खूप दिवसापासून अशा प्रकारे नंदग्राममध्ये बाबा राहत होते आणि त्यामुळे नंदग्रामचं ते एक अभिन्न असं अंग बनले. आपण पूर्वीच्या भागामध्ये ऐकलंय, की एक तर विग्रहाच्या पूजेबद्दल बाबा फारसे आग्रही नव्हते आणि त्यांच्याकडे ज्या चालत आलेल्या राधाकृष्णाच्या मूर्ती होत्या, त्याबद्दल म्हटलेलं होतं, की "मी फक्कड बाबा आहे आणि मी जसा राहतो त्याप्रमाणेच ह्या राधाकृष्णांना राहायला पाहिजे." आणि त्याप्रमाणे खरोखरीच ते राधाकृष्णाची जी विग्रह होते, त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीची मागणी यांच्याकडे केली नाही. तसंच बाबा आपल्या कुठल्याही शक्तीचा प्रयोग ह्या संसारी लोकांच्या मागण्या पुरवण्यासाठी कधीही करत नसत. हे पण आपण ऐकलेलं आहे. पण आता इथनं पुढं एक छोटासा बदल आपल्याला या चरित्रामध्ये दिसतो. नंदग्राममध्ये राहता-राहता आता नंदग्राम हे जणू काय त्यांचा एक मोठा परिवार बनलेला होता. त्या नंदग्रामचे सगळे व्रजवासी, लहान-मोठे कुणीही असो, त्या नित्यानंद बाबाजींवर अतिशय प्रेम करत असत. जणू काय हे सगळं एक मोठं कुटुंब होतं आणि ज्याचे मुख्य हे आपले नित्यानंददास बाबाजी होते. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक स्नेहबंध आता निर्माण झालेला होता. त्यामुळे त्या नंदग्राममधले सगळे रहिवासी हे आपलं सुख-दुःख किंवा आपला भाव-अभाव हे सगळं येऊन नित्यानंद बाबाजींना सांगत असत आणि बाबाजीसुद्धा आपले जे काही धनाढ्य असे भक्त असतील, त्यांच्याकडून या लोकांची सहाय्यता करून त्यांच्या अभावाची पूर्ती करण्याचा प्रयत्न करत असत. एवढंच नाही तर आता नंदलालाने हे म्हणजे जे मुळातलं त्या नंदग्राममधलं नंदलालाचं जे देऊळ आहे, ज्याच्यामध्ये हा नंदलाल लहानच आहे, लल्ला आहे. म्हणजे जिथं नंदबाबा म्हणजे श्रीकृष्णाचे वडील हे ह्यांचं हे गाव आहे आणि तिथेच नंदलाला लहानाचा मोठा झालेला आहे. तर त्याचं लहानपणाचंच असं म्हणून ते देऊळ मानलं जातं आणि त्याला नंदलालाच तिथं म्हटलं जातं. तर तो नंदलाला सुद्धा आपल्या सगळ्या सुखसुविधांसाठी हळू बाबांवरतीच निर्भर राहू लागला. कधी-कधी मंदिरामध्ये धनाचा अभाव होई आणि त्यामुळे नंदलालाच्या सेवेची व्यवस्था ही थोडी अपूर्ण राहत असे किंवा तिथली व्यवस्था बिघडून जात असे. तेव्हा मग बाबा श्रीमद भागवत सप्ताह तिथे करत, तिथे कथा करत आणि जे काही कथेमध्ये मग बाबांची कथा म्हटलं की बाहेरून वगैरे सुद्धा खूप लोक येत असत आणि म्हणजे ओवाळणी जी असते ज्याला तेथे चढावा म्हणतात, ती रक्कम खूप जमत असे आणि मग ती सगळी रक्कम बाबा ह्या मंदिराला देत असत आणि मग पुन्हा या नंदलालाच्या सेवेची सुव्यवस्था होत असे. एकदा असं झालं, की नामप्रचारासाठी बाबा अमृतसर इथे गेलेले होते आणि त्याच काळामध्ये म्हणजे बाबा जेव्हा अमृतसरला होते, तेव्हा इथे नंदग्राममध्ये नंदलालाचा अंगरागाचा उत्सव हा साजरा झाला. पण त्यावेळेला इकडे धनाचा अभाव असल्यामुळे नंदलालासाठी नवीन पोशाख बनवणं तिथल्या मंदिरातल्या सगळ्या सेवकांना जमलेलं नव्हतं. तर नंदलालाने अमृतसर इथे बाबांना जाऊन त्याच्याबद्दल तक्रार सांगितली, की मला नवीन पोशाख मिळाला नाहीये. मग तिथे बाबांनी आपल्या एका भक्ताकडून सुंदर मखमली पोशाख बनवून घेतला आणि त्याच्यावरती जरीचं उत्तम काम करून घेतलं आणि तो पोशाख त्यांनी इकडे नंदलालासाठी पाठवून दिला. असं म्हणतात, की नंतर म्हणजे कित्येक वर्ष तो पोशाख नंदलालाला विशेष उत्सवावरती अतिशय प्रेमाने घातला जात असे. नंदलालाला जसा जरीचा पोशाख बनवला, तसा आता त्याला सोन्याचा मुकुट, सोन्याची त्याची लाठी आणि सोन्याची बासुरी पण हवी होती. बाबांनी शेवटी त्याचं सुद्धा सोय केली. दिल्लीचे एक मोठे व्यापारी होते. त्यांची पत्नी आजारी पडली. आता ती काही जगण्याची आशा राहिलेली नव्हती. सगळ्या डॉक्टर लोकांनी हात वर केले होते आणि आपली नामुष्की सांगितलेली होती. तो व्यापारी तिला घेऊन नंदगाव येथे आला आणि त्याने
बाबांच्या चरणासमोर त्या आपल्या पत्नीला झोपवलं. बाबांच्या कृपेने तिची तब्येत खरोखरीच चांगली झाली. तेव्हा 200 साधूंना व्रजभूमीतून घेऊन दिल्लीला जाऊन त्याने अखंड कीर्तन केलं आणि एक मोठा उत्सव केला. उत्सवाच्या नंतर तो स्वतः बाबांना म्हणाला, की तुम्ही स्वतः काहीतरी माझ्याकडून सेवेचा स्वीकार करा. बाबा म्हणाले, मला काही नको आहे. पण तुला जर काही सेवा करण्याची इच्छा आहे, तर ती तू नंदलालाची कर. त्यांच्यासाठी सोन्याचा मुकुट, सोन्याची काठी आणि सोन्याची बासुरी बनवून दे. व्यापाऱ्याला फारच आनंद झाला. त्याने नंदलालासाठी अतिशय सुंदर रत्नजडित असा सोन्याचा मुकुट, त्याची काठी आणि बासुरी बनवून पाठवून दिली. आजपर्यंतही म्हणजे ते हे सगळं सोन्याचे हे वस्तू तिथे आहेत आणि विशेष उत्सवावरती त्या श्रीकृष्णाच्या विग्रहावरती आपल्याला पाहायला मिळतात. बाबांचे एक भक्त श्री बिहारीलाल पोद्दार यांच्या मुलाचा विवाह होता. त्यावेळेला बाबांना त्याने आपण बरातीमध्ये चला असा आग्रह केला. बाबा म्हणाले, ठीक आहे, येईन मी, पण माझ्याबरोबर माझे सखा-सखी पण येतील. आता हे सखा-सखी म्हणजे कोण? तर जे कुणी गोस्वामी त्या गावामध्ये नंद आहेत किंवा त्या भूमीमध्ये आहेत, त्यांचे सगळे बालक म्हणजे माझे साथी. त्यामुळं त्या शेठजीने 8 गोस्वामी बालक आणि 8 गोस्वामी बालिका यांना आमंत्रित केलं. ते सगळेजण त्यांना सगळ्यांना टांग्यामध्ये बसवलं आणि ते टांग्यामध्ये बसून कीर्तन करत होते. टांगा सजवलेला होता. टांगा पुढे चाललेला होता आणि बाबा आणि त्यांचे सगळे सेवक हे त्याच्या पाठीमागे पायी कीर्तन करीत चाललेले होते. अशा प्रकारे ही अगदी एक आगळी-वेगळीच लग्नाची वरात त्या गावामध्ये निघाली. गोस्वामी बालक आणि ज्या बालिका होत्या त्यांचा त्या वरातीमध्ये अतिशय सन्मान केला गेला आणि त्यांची सर्वात जास्त अधिक काळजी आणि सेवा केली गेली. त्याच सुमारास रमण गोस्वामी नावाचे एक उद्धंड स्वभावाचे असे गोस्वामी होते. त्यांना जेव्हा हे सगळं कळलं, तेव्हा ते बाबांच्याकडे आले आणि बाबांना खूप रागावले ते, शिव्या-शाप दिल्या आणि त्यांना खरोखरी एक थप्पड मारली त्याने आणि तो म्हणाला, की "मला का नाही घेऊन गेलास?" त्यावर बाबा न रागवता उलट त्या गोस्वामीजींना त्यांनी दंडवत केला आणि त्यांची क्षमा मागितली. अर्थातच हे बाकीच्या लोकांनाही आवडलं नाही. बाबांनी हा अपमान अगदी सहजपणे सहन केला. पण बाबांचा आपल्या भक्ताचा हा अपमान नंदलालाला मात्र सहन झाला नाही. त्यामुळे काहीच दिवसानंतर ते गोस्वामीजी मंदिराच्या छतावरून पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. नंदलाल खरं स्वतः खूप सहनशील आहे. आपल्या भक्तांच्याकडून झालेल्या ज्या काही म्हणजे अनाहूतपणे झालेल्या चुका तो सहन करतो. भक्त जेव्हा त्याला काहीतरी कृतक कोपाने बोलतात किंवा टोमणे मारतात, त्याचा कधी-कधी अपमान करतात लटक्या रागाने, तो सहन करतो. अशा प्रकारेच त्यांनी भृगूंचा पदाघातसुद्धा नाही का सहन केलेला आणि उलट त्यांची क्षमा मागितली होती परमेश्वराने. पण आपल्या भक्ताचा अपमान मात्र त्यांना सहन होत नाही. ते जरी सर्वशक्ती आणि सर्व गुणसंपन्न असे जरी असले, तरी त्यांची सर्वात मोठी लाचारी ही आहे, की ते आपल्या प्रिय भक्ताचा अपमान सहन करू शकत नाहीत आणि हे खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे जे नित्यानंद दास बाबाजी होते, ते एक वाक्य नेहमी म्हणत असत. "रे मथुरा, मरे वृंदावन, जरे नंदगाव." हा त्यांचा आपल्या स्वतःबद्दलचाच उद्गार होता आणि तात्पर्य त्याचं असं होतं, की मथुरा येथे माझं सगळं जीवन गेलं. मी प्रचाराचा केंद्र मथुरेला केलं. तिथे मी स्वस्थ राहिलो. आता मी मरीन वृंदावनला जाऊन, पण माझं शरीर मात्र नंदगावमध्ये
अग्नीच्या स्वाधीन केलं जाईल. एक दिवस त्यांनी त्या नंदगावच्या महिलेला बोलावलं, जिला त्यांच्या कृपेमुळे कदंबाच्या खाली भजन करत असताना राधा कृष्णाचं दर्शन झालेलं होतं. तिला बोलवल्यावर त्यांनी एक ठिकाण दाखवलं आणि तिला सांगितलं, की "तू इथे नंदगावातल्या गायींच्या शेणाने ही जमीन रोज साफ करून, चांगली सडा वगैरे घालून, लिंपून सारवून ठेव. तिथे रोज दिवा, अगरबत्ती लावत जा आणि तिथे सकाळी, संध्याकाळी महामंत्राचा जप तू करत बैस." मग नंदगावच्या व्रजवासियांना त्यांनी सांगितलं, की जेव्हा माझं शरीर वृंदावनातून इथं आणलं जाईल, तेव्हा या ठिकाणी माझा अग्निसंस्कार करा आणि नंदगावातल्याच गायींच्या शेणापासून बनवलेल्या ज्या गोवऱ्या तुमच्याकडे असतात, त्यातल्या प्रत्येक व्रजवासीने 2-2 गवऱ्या माझ्या शरीरावरती ठेवाव्या आणि तसा मला अग्नी दिला जावा. जेव्हा शरीर जळून भस्म होईल, त्यावेळेला माझ्या शरीराची राख सगळ्या नंदगावाभर पसरून द्या, ज्यामुळे नंदलालाचे चरण माझ्या त्या रक्षेवरती पडत राहतील. त्या दिवसापासून त्या महिलेने, म्हणजे जिला स्मशानदेवी म्हणत असत बाबा, ती भूमी तयार करण्यासाठी त्या कामाला लागलेली होती. बाबांनी विनोदाने मग तिला स्मशानदेवी म्हणायला सुरुवात केलेली होती. शरीर सोडण्यापूर्वी बाबा खरोखरी 1 वर्ष आधी वृंदावनला निघून गेले. तिथे त्यांचं जे गुरुस्थान होतं, गोपालक गुरु, येथे राहून ते भजन करू लागले. रात्रंदिवस ते नामजप करत, बाहेर कुठेही जात नसत, कुणाशीही फारसं अगदीच मोजकं बोलत असत. जर त्यांना कुणी भेटायला आला, तर ते त्याला म्हणत, की 5 मिनिटाची नामसंकीर्तनाची भिक्षा मला दे. त्यांनी असं म्हणल्यावरती बाकी काही कुणी बोलूच शकत नसे. 5 मिनिटं, 10 मिनिटं त्यांच्यासमोर बसून तोही बिचारा नामसंकीर्तन करत असे. ते नामसंकीर्तन अगदी कान देऊन हे नित्यानंददास बाबाजी ऐकत असत आणि मग तो माणूस निघून जात असे. त्यांच्या समोर, मागे, उजव्या हाताला, डाव्या हाताला, खाली, वर असा सगळीकडं त्यांनी मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये महामंत्र लिहून घेतलेला होता. महाप्रभूची अर्धांगिनी श्री विष्णुप्रिया हिने जसं केलं होतं, त्याप्रमाणे तांदळाचे दाणे घेऊन ते हरिनामाची गणती करत असत. अशा प्रकारे त्यांनी हे वर्ष हरिनामाचं दर्शन, हरिनामाचं श्रवण आणि हरिनामाचं कीर्तन यामध्ये आपल्या गुरुस्थानावरती व्यतीत केलं. हरिनाम श्रवण कीर्तनाच्या बरोबर अखंड लीलाचिंतनही चालत असे. शेवटी सन 1964च्या द्वादशीच्या दिवशी त्यांना शरीर काहीसं अस्वस्थ वाटू लागलं. फाल्गुनी शुक्ल एकादशीला ते दिवसभर डोळे बंद करून पडून राहिले. त्यामुळे सगळीकडे निराशेचं आणि शोकाचं वातावरण पसरलं. सर्वांना वाटलं, की हाच आता शेवटचा दिवस आहे यांचा. पण रात्री 10 वाजता त्यांनी डोळे उघडले. त्यांनी डोळे उघडलेले पाहिल्याबरोबर या सगळ्या निराशेच्या वातावरणामध्ये एक आशेचा किरण जणू निर्माण झाला. पण ती काही फार वेळ आशा टिकली नाही. जय निताईच्या हर्षध्वनीने सगळ्या लोकांनी गजर केला. पण त्या ध्वनीच्या बरोबरच थोड्याच वेळात रात्री 10च्या सुमारासच अष्टयाम लीलेचा जो वेळ असतो, त्याच वेळेला नेमके बाबांनी पुन्हा आपले डोळे मिटून घेतले आणि रासलीलेमध्ये कायमसाठी प्रवेश केला. मग त्यांचं पार्थिव शरीर त्यांनी पूर्वीच दिलेल्या आदेशाप्रमाणे नंदगाव इथे नेण्यात आलं. मग स्मशानदेवीने आत्तापर्यंत साफसूफ करून, चोपून चापून, शेणाने सारवून ती जागा अगदी छान करून ठेवलेली होती.
आणि पवित्र करून ठेवलेली होती. त्या ठिकाणी त्यांचा अंतिम संस्कार झाला. नंदगावातील स्त्री, पुरुष, बालक, वृद्ध सर्व व्रजवासियांनी आपल्या आपल्या घरातून गोवऱ्या आणल्या आणि प्रत्येकाने 2-2 गोवऱ्या बाबांच्या चितेवरती ठेवल्या. नंदग्राममधले सगळे लोक खूप विव्हल झालेले होते. ते एका बाजूला रडतही होते आणि बाबांच्या आदेशाप्रमाणे कीर्तनही करत होते आणि अशा दोन्हीही स्वरांच्या सह त्यांचा दाहसंस्कार केला गेला. मग त्यांचं भस्म नंदगावामध्ये सगळीकडे पसरलं गेलं आणि प्रत्येकाने आपल्या माथ्यावरती त्याचा टिळा लावून घेतला. अशा प्रकारे त्या नंदग्रामामध्ये हे नित्यानंददास बाबाजी जणू आता मुरून गेलेले होते, मुरले त्याच्यामध्ये. बाबाजी गेले तरी बाबाजींनी कित्येक स्थानावरती जी नामकीर्तन आणि साधू सेवेची प्रथा सुरू केलेली होती ती लोकांनी तशीच पुढे चालवली आणि भक्त आजसुद्धा त्यांच्या आठवणीमध्ये ती प्रथा चालवत आहेत. त्यांनी एकदा श्रीनाथजी जे त्यांचे अगदी पूर्ण समर्पित असे भक्त होते, त्यांना 1008 नामसप्ताह यज्ञाची गोष्ट बोलून दाखवलेली होती. नित्यानंददास बाबाजी धामाला निघून गेल्यानंतर श्रीनाथजींनी आता हा त्यांचा संकल्प पूर्ण करण्याचं ठरवलं. मग स्वतःच्या बगीच्यापासूनच त्यांनी त्याचा शुभारंभ केला आणि त्याच्यापुढे जवळ-जवळ 1984 पर्यंत म्हणजे 64 पासून 84 म्हणजे 20 वर्षामध्ये त्यांनी या 1008 नामसप्ताहाची सप्ताहाचा तो संकल्प आपल्या सद्गुरूंचा पूर्ण केला. नंदगावामधील बाबांचे जे प्रधान शिष्य होते श्री राधेश्याम बाबाजी महाराज, त्यांच्या प्रयत्नांमुळे तिथे सुद्धा नामसेवा आणि वैष्णव सेवा ही त्याच पद्धतीने होत राहिली, जी रीत बाबांनी घालून दिलेली होती. जन्माष्टमी, होळी आणि 2 वेळेची परिक्रमा या वेळेला बाबा नंदगावामध्ये आलेल्या सर्व साधू वैष्णवांना भोजन देत असत आणि आजही ती प्रथा नंदग्राम येथे त्यांच्या नित्यानंददास बाबाजींच्या सांगण्याप्रमाणे चालवली जात आहे. अशा प्रकारे नंदग्रामामधला हा नित्यानंददास बाबाजींचा जीवन चरित्रपट होता. हरि ओम.